काय तुम्हाला पण एकदम रेस्टॉरंटसारखं सांबार बनवायचं आहे? चला तर मग रेसिपी कंटिन्यू करूया. मस्तपैकी गरम-गरम सांबार आपला रेडी आहे. त्याचबरोबर छान अशा मऊ अशा इडल्या पण रेडी आहेत. तुम्हाला एक तोडून दाखवते. छान अशा मऊ झालेल्या आहेत. चला की मग मंडळी रेसिपी कंटिन्यू करूया. हॅलो फ्रेंड, तुम्हा सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर आता सकाळचे वाटलेले आहेत 8. सो मी आज इडली बनवणार आहे. म्हटलं रेसिपी शेअर करावी. छान असं टमटमीत पीठ फुगलेलं आहे, डबल झालेलं आहे. आता एवढंसं पातेलं भरलेलं आहे, तर मला हलवून दाखवते. 1 मिनटं. आणि या साईडला मी गॅसवर पाणी गरम करायसाठी ठेवलेलं आहे. बारीक गॅस करून ठेवायचं. तोपर्यंत इडलीच्या साच्यामध्ये आपल्याला इडली भरून घ्यायची आहे. छान असं सगळीकडे हलवून घ्यायचं. छान असं पीठ फुगलेलं आहे. तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये किंवा काय प्रमाण कसं आहे माहिती आहे का, 3 वाट्या तांदूळ घेतलं तरी 1 वाटी उडदाची डाळ छान असं आंबणं गरजेचं आहे. आणि हलकीशी गरमी पण आहे, त्यामुळे सगळीकडे छान असं आंबलेलं आहे. अशा कन्सिस्टन्सीमध्ये छान आपल्याला हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर सोडा वगैरे काही घालणार नाही मी, कारण का पीठ छान असं फुललेलं आहे. सो मी थोडंसं पाणी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. आणि जरा तुम्हाला काळपट इडली दिसत ते म्हणजे आमची घरगुती डाळ आहे ना, उडदाची. सो त्याची फोलाची आहे ना, ते जाऊ हेल्दी आहे, बस बाकी काही नाही. चला छानपैकी मी पीठ चांगलं पेटून घेतलेलं आहे. आणि अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला पीठ करून घ्यायचं आहे. चला तर ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. तर साधारण म्हणजे माझ्या अंदाजाने मी 1.5 चम्मच मीठ घेते. 1 चम्मच आणि वरून थोडंसं छानपैकी आता सगळीकडे छान असं एकदा हलवून घ्यायचं, जेणेकरून मीठ वगैरे सगळीकडे लागलं जाईल. छान पीठ फुललं जातं. पॅक बंद करून ठेवायचं आणि वाफ बाहेर येतं कामाने अशा एअर टाईटमध्ये असतं ना, तशा कन्सिस्टन्सीमध्ये ठेवा. मी पातेल्यामध्येच ठेवलेलं होतं. इकडं जास्त गरमी आहे, त्यामुळे छान आंबलेलं आहे. थंडीच्या दिवसात वगैरे असं आंबत नाही ना, नाहीतर असा स्टीलचा डबा वगैरे घ्यायचा, घट्ट झाकण लावायचं, मग छान असं फुललं जातं. मला लाईटली जरासं पातळ करायचं आहे, घट्ट वाटते. एकदम किंचित पाणी ॲड केले. तुम्हाला एकदा दाखवते. एकदा असं करून बघायचं. एक सलग असंही पडलं का नाही, तर समजून जायचं की इडली आपली छान आहे. एक सलग असं पीठ जर खाली आलं का नाही, समजून जायचं एकदम परफेक्ट झालेलं आहे. चला तर आता इडलीच्या साच्याला सगळीकडे आपण तेल लावून घेऊया. किती छान फुलले ना पीठ, एक नंबरच. चला तेल लावून घेते मी आता. अशा कन्सिस्टन्सीमध्ये माझ्याकडे 3 इडल्याचे साचे आहेत. चला तर आता सगळ्याला थोडं थोडं करून तेल लावून घेऊया. एकदम 2 ते 3 थेंब सोडायचं. मी सगळीकडं थोडं थोडं सोडून घेते. ह्या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल. तुमच्या इडल्या मऊ जाळीदार होत नाहीत, याचं कारण काय असू शकतं माहिती आहे का, पिठाचं प्रमाण एकदम परफेक्ट असणं खूपच गरजेचं आहे. सो सगळीकडे असं तेल पुसून घेऊया. ज्या ठिकाणी जास्त झाले ते आपण दुसऱ्या साच्याला पण ॲड करू शकतो. छानपैकी तेल पण लावणं खूप गरजेचं आहे. आणि दुसरं म्हणजे पीठ आहे ना, आणि पाण्याचं प्रमाण योग्य पाहिजे. आणि विशेष म्हणजे तांदूळ आणि उडदाचं पण पीठ बरोबर पाहिजे, नाहीतर कधी कधी उडीदचं वगैरे जास्त झालं तरी पण तसं होण्याची शक्यता असते. चला छान एकदा आपण हलवून बघायचं. अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपलं पीठ रेडी आहे. चला तर आता मी झटपट पटापट भरून घेते. आता साधारण माझ्या एका साच्याला अर्धीच पोळी लागते. आणि इडली पण तुम्हाला दाखवते मऊ वगैरे होते का नाही. खरंच एक नंबर होते. प्रमाण फक्त 3 वाट्या तांदूळ घेतलं तर, किंवा 3 ग्लास तांदूळ वगैरे घेतलं तर 1 वाटी उडदाचं ठेवा, म्हणजे जास्त कठीण वगैरे होत नाहीत. बाकीचं काय मग परफेक्टच आहे. आणि पूर्ण झाकण घट्ट लावून ठेवायचं, जेणेकरून बाहेरची जी हवा आहे ना, त्या आतमध्ये जाता कामा नये. अशा कन्सिस्टन्सीमध्ये जास्त पण भरायचं नाही, कारण का इडली आपली फुलली जाते ना. तर मी सगळ्या साच्यामध्ये भरून घेते इडलीचं पीठ. सगळ्या मी साच्यामध्ये इडली भरून घेतलेली आहे. नंतर माझ्याकडे शिटीचं आहे, इडलीचं भांडं आहे ना, ती शिटीचं आहे. असं त्याला वरून म्हणजे टोपण आहे, ते लावायला लागतं. असं पिठ्ठे करायचं आणि असं ह्याच्यामध्ये आपण ठेवून द्यायचं. मिडियम गॅसवर चांगले 4 ते 5 मिनटं शिजवून घ्यायचे आहेत. आणि शिजतेत का नाही ते पण तुम्हाला मी दाखवते, आणि कशा कन्सिस्टन्सीमध्ये ओळखायचं हे पण तुम्हाला दाखवते. छान असं लावून घ्यायचं आणि शिजवून घ्यायचे आहेत. चला तर आता मिडियम गॅस करून ठेवते मी. कुकरला साधारण एक 5 ते 7 मिनटं झाली असतील. मी कुकरची ते शिट्टीचा आवाज येते. सो आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि 2 मिनटासाठी आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे. परफेक्ट असे 2 मिनटं झालेली आहेत. चला तर बघूया आता इडली. छान अशी आपली वाफाळलेली इडली आहे. अशी छान अशी झालेली आहे, शिजलेली आहे. एकदा चाकूच्या साहाय्याने पण तुम्हाला दाखवते शिजली का नाही ती. तर हा आपला मी चम्मच घेतलेला आहे. एकदा चेक करायचं, असं खाली घालायचं आणि चम्मचला काहीच लागत नाही, याचा अर्थ छानपैकी शिजलेली आहे. चला तर आता आपण गार करून घेऊया इडली. ह्याच इडल्या फुगल्या त्या का नाही, तुम्हाला दुसऱ्या पण फुगल्या ते पण दाखवते. ह्या पण 1 नंबर फुगलेल्या आहेत, डबलच झालेल्या आहेत आणि छान अशा वाफाळलेल्या पण आहेत. इडली खरंच किती छान फुललेली आहे ना. आता ह्याला साधारण 1 मिनिटासाठी पूर्ण थंड होऊन द्यायची आहे. जी ऑफ आहे ना, यायची बंद झाल्यानंतर आपण चम्मचच्या किंवा चाकूच्या साहाय्याने आता आपण काढूया. मला जे भांडं आहे ना इडलीचं, हलकंसं म्हणजे इडलीची आपण प्लेट आहे ना, ती हलकीशी गरम लागते. सो मी जरा कपड्यानं पकडलेलं आहे. चाकूच्या हे चम्मचच्या साहाय्याने छान अशी निघते इडली. बघू शकता 1 नंबर झालेलं आहे. खूप छान मऊ आणि फ्लफी पण खूप झालेली आहे. थंड झाल्यानंतर दाखवते. मऊ असं खूप भारी झालेलं आहे. सो एकही इडली आपली बिघडणार नाही.
सो छान अशी फुललेली आहे. प्रमाण थोडं ॲक्युरेट घ्या म्हणजे आपलं व्यवस्थित होईल इडली छान. 3 वाट्या तांदूळ, 1 वाटी उडीदची डाळ घ्या. एकसुद्धा इडली तुटलेली वगैरे नाही, एक नंबर इडली झालेली आहे. त्यानंतर असं साईडनं पुसून घ्यायचं. ह्याच्यात थोडंसं आपल्याला तेल लावून परत ह्याच साच्यामध्ये आपल्याला डबल एक इडली शिजवून घ्यायची आहे, म्हणजे डब्बल घाणा म्हणू शकतो. परत मी तुम्हाला दुसऱ्या इडली पात्रातलं दाखवते. प्लेटमधली छान अशी इडली निघते सहज अगदी. फक्त जरा थंड होऊन द्यायची, मग सहज निघते. लाईटली ही जरा गरमच आहे, त्यामुळे जरा गरम होते, पण काय विषय नाही. सो एक नंबर निघते अशी इडली. चला तर आता मी सगळ्यात झटपट पटापट इडल्या काढून घेते. छान असा सर्व इडली पात्रामधल्या मी इडल्या काढून घेतलेल्या आहेत. सो एकदम तुम्हाला अशी तोडून पण दाखवते. झाली की नाही छान फ्लफी अशी छान आणि मऊसूत एकदम इडली आपली रेडी आहे. एकदम अशी सहज इझी तुटते. सो मऊ छान अशी इडली झालेली आहे. वाटलं तर याच्यात तुम्हाला ऑप्शनल आहे मेथीचे एक दाणा चम्मच ॲड केले नाही, 1 चम्मच छोटा स्पून, एक नंबर छान मऊ वगैरे होतात आणि छान असं आंबलं पण जातं पीठ. चला तर आता दुसरा या ठिकाणी आपल्याला इडली बनवायची म्हणजे दुसरा खाणं आपल्याला इथं करायचं आहे. तेच प्रोसेस, तेल लावायचं आणि इडली इडली बनवायसाठी ह्याच्यामध्ये पीठ सोडायचं आहे. 1 ते 2 थेंब असं सगळीकडं आपण तेल लावून घेतलेलं आहे. चला तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला दुसरी एक खाणं शिजवून घ्यायचं आहे. तर आपल्या ह्याच्यामध्ये अर्धी पळी पीठ ॲड होत आहे. तर अर्धी पळी ह्या साच्यामध्ये आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे. तर पुन्हा एकदा तुम्हाला प्रमाण सांगते. 2-3 वाट्या तांदूळ, 3 वाट्या तांदूळ आणि 1 वाटी उडदाची डाळ किंवा कप जरी असलं तरी तेच प्रोसेस आहे. चला तर आता हे आपण मी छानपैकी इडल्या अशा शिजवून घेते. यानंतर आता आपण सांबार करणार आहोत. तुम्हाला चटणी करायची असेल तरी पण चालेल, पण इडली म्हटल्यानंतर सांबारसोबत खरंच खूप छान लागते. पुन्हा त्या साच्यामध्ये आपल्याला इडल्या करून घ्यायच्या आहेत. स्वतः ह्याला चांगला आता ओफलून घेऊया. ह्यासाठी वरून टोपण लावा. त्याचप्रमाणे या साईडला आपल्याला कुकर ठेवायचा आहे. कुकरमध्ये साधारण अर्धा तांब्या ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. इकडे एक साईडला इडली पण होते, त्याचबरोबर सांबारची पण तयारी होते. चला तर दोन्ही गॅस मी ऑन करते. पाणी गरम होते ना सांबारसाठी, तोपर्यंत आपल्याला 1 वाटी मी ह्या ठिकाणी उडीदची डाळ घेतलेली आहे. पाणी गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे. त्याचबरोबर लसूण घेतलेला आहे, त्याचप्रमाणे थोड्या प्रमाणामध्ये आलं, ह्याचं आपल्याला आलं लसूणची पेस्ट करायची आहे. त्याचप्रमाणे 2 बटाटे, 2 टोमॅटो आणि 1 वांगं घेतलेलं आहे. तुमच्याकडे अवेलेबल शेवग्याची शेंग असेल तरी पण ॲड केली तरी पण चालते. आपल्याकडे जर फारच वेळ वगैरे कमी असेल ना, तर तुरीची डाळ शिजते, टोमॅटो वगैरे शिजते ना, त्याच्यासोबत हे ॲड केलं तरी पण चालते, काही विषय नाही. चला तर छान अशा आता आपल्याला टोमॅटो आणि ह्या ठिकाणी बटाटा, त्याचबरोबर कांदा वगैरे आपल्याला चिरून घ्यायचा आहे. मगाशी तुम्हाला दाखवलं नव्हतं का, तर कांदा पण ह्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचा आहे. जास्त बारीक वगैरे चिरायची गरज नाही. अशा कन्सिस्टन्सीमध्ये मोठे मोठे चिरले तरी पण चालते. आणि तुम्हाला कधी कधी काय होतं माहिती आहे का, भाज्या अशा ओव्हरच कुक होतात ना, त्यासाठी आधी उडदाची डाळ 1-2 शिट्टी काढून घेतल्यानंतर ते साईडला करून ह्या भाज्या आहेत त्याच्यासाठी 1 शिट्टी घेतली तरी पण चालते, काही विषय नाही. आणि आता मार्केटमध्ये मला तर कुठं शेवग्याची शेंग भेटलीच नाही. तुम्हाला जर अवेलेबल झाली तर नक्की ॲड करा. खरं शेवग्याच्या शेंगांना खूप छान टेस्ट येते. माझ्यासारखं जर तुम्हाला आंबट वगैरे सांबार आवडत असेल तर आपल्याला चिंच पण भिजत घालायची आहे. आणि आंबट गोड जर पाहिजे असेल तर ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं गुळ देखील घालायचं आहे. हे चांगलं 15-20 मिनिटं भिजून द्यायचं आहे आपल्याला. या ठिकाणी मी सगळ्या भाज्या वगैरे कट करून घेतलेल्या आहेत. अशा कन्सिस्टन्सीमध्ये मी 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहे. कांदे पण आपल्याला जास्त बारीक करायची गरज नाही, कारण का कुकरमध्ये 4 शिट्ट्यामध्ये इझी शिजलं जाते, सगळं असं मऊ शिजलं जाते. आता आपल्याला कुकरमध्ये तुरीची डाळ वगैरे ॲड करायची आहे. पाणी छान गरम झालेलं आहे. गॅस मी बारीक ठेवलेला होता. आता ह्याच्यामध्ये आपल्याला तुरीची डाळ ॲड करायची. या ठिकाणी छोटीशी वाटी आहे ना, ह्याच्यामध्ये मी तुरीची डाळ ॲड केलेली आहे. आता गॅसची फ्लेम मी मोठी केलेली आहे. त्यानंतर आपल्याला 2 टोमॅटो मोठे असे कट करून घेतलेले आहेत. यानंतर एक छोटंसं मिडियम साईजचं मी वांगं पण ॲड केलेलं आहे. ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घ्या, पण छान टेस्ट येते. सो नक्की ॲड करा. आणि ऑप्शनल आहे, आवडलं तर घ्या, असं काही नाही पाहिजेलच असं काही नाही. यानंतर बटाटे ॲड करणार आहे. बटाटा तर पाहिजेच, त्यानं छान असं आळून वगैरे येतं. सो मी बारीक साईजमध्ये 2 बटाटे ॲड केलेली होती. यानंतर आपल्याला कांदा ॲड करायचा आहे. कांदा पण मी तुम्हाला सांगितलं 2 मिडियम साईजमध्ये घेतलेले होते. आणि अशा कन्सिस्टन्सीमध्ये मी कांदा मोठा वगैरे चिरलेला आहे. चला तर आता ह्याच्यात थोडंसं नमक टाकायचं आहे, जेणेकरून छान असं आपल्याला सगळीकडे नमक लागलं. आणि त्यानंतर कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे. 4 शिट्ट्या काढायच्या आहेत. छान अशी उकळी यायला लागलेली आहे. याच्यामध्ये आपल्याला अर्धा चम्मच मी मीठ ॲड केलेलं आहे, जेणेकरून शिजताना वगैरे सगळ्या भाजीला लागेल असं. एकदा उलटाण्याच्या साह्याने सगळीकडे असं हलवून घ्यायचं, जेणेकरून मीठ एकदम आपला हे सगळीकडे मिक्सअप छान प्रकारे होईल. त्यानंतर आता गॅसला कुकरला आता आपण टोपण लावूया. छान प्रकारे कुकरचं मी टोपण लावलेलं आहे. एकदा चेक करायची शिट्टी होते का नाही. आणि आता मोठ्या गॅसवर याची छान आपल्याला एक शिट्टी काढून घ्यायची आहे. छानपैकी कुकरची आपल्याला एक शिट्टी मोठ्या गॅसवर काढून घ्यायची आहे. त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला एकदम बारीक करायची आहे. त्याचबरोबर मी इकडं आलं लसूण चेचून घेते. आलं लसूण पेस्ट करायची आहे ना, मस्तपैकी खलबत्त्यामध्ये चेचून किंवा वाटून घेते म्हटलं तरी चालेल. चला तर आलं लसूणची पेस्ट मी रेडी करते. तोपर्यंत छान अशी आपल्याला आलं लसूण पेस्ट करून घ्यायची आहे. सो अशा कन्सिस्टन्सीमध्ये तुम्ही आलं लसूणची पेस्ट रेडी करा. साधारण पाव चमच असेल. छानपैकी या ठिकाणी मी कुकरच्या 4 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. चला तर शिट्टी ओपन करूया, बघूया शिजले का नाही ती.
सो छानपैकी अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपला शिजलेला आहे. टमॅटो वगैरे आहे, वांगं टाकलं होतं ना ते शिजलेलं आहे. ज्यातलं आतलं थोडं पाणी आहे ना आपण काढून घेऊया. त्यानंतर मॅशरच्या साह्यानं आपल्याला मॅश करायचं आहे. तर मी चटपट पटापट शिजलं पाणी काढून घेते. एक मोठी वाटी आहे, त्याच्यातलं अर्धा वाटी आहे तेवढं पाणी निघलेलं आहे. छान आता ह्याला मॅश करूया. पळीच्या साह्याने गरगटलं तरी पण चालते, किंवा तुमच्याकडे जर मॅशर असेल असं प्रेस केलं तरी पण चालते. दोन्ही तुम्हाला जे कम्फर्टेबल होईल ते ॲड करा. छान असं आता हे मॅश करूया आपण. छानपैकी मॅश केलेलं आहे. चला तर आता कढईमध्ये आपल्याला फोडणी द्यायची आहे. कढई छान अशी गरम झालेली आहे. याच्यामध्ये आपल्याला 1.5 चम्मच तेल ॲड करायचं आहे. तेल बऱ्यापैकी गरम झालेलं आहे. सर्वप्रथम ह्याच्यामध्ये कढीपत्ता ॲड करायचा. अर्धा चम्मच या ठिकाणी मी जिरे घेतलेले आहेत. आता हे छान आपल्याला तिन्ही तेलामध्ये छान असे कडकडून द्यायचे आहे. त्यानंतर दुसरे मसाले आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत. अशा कन्सिस्टन्सीमध्ये छान असं आपल्याला हे तडतडून द्यायचे आहेत. छानपैकी 1 मिनिटासाठी हे चांगले तेलामध्ये तडतडून द्यायचे आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी मी 2 अशा लाल कलरच्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्या पण आता तेलामध्ये आपल्याला चांगल्या 1 मिनिटासाठी चांगल्या फ्राय करून द्यायच्या आहेत. गॅसची फ्लेम मोठी किंवा मीडियम ठेवा. ह्या गॅसची फ्लेम मोठी असल्यामुळं मिरच्या पण छान भाजलेल्या आहेत. त्याचप्रमाणे मगाशी तुम्हाला दाखवलं होतं ना आलं लसूण ती पेस्ट छान अशी करून घेतलेली आहे. ती पण तेलामध्ये छान अशी भाजून घेऊया. यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला 1.5 चम्मच सांबार मसाला ॲड करायचा आहे. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये आपल्याला लाल तिखट देखील ॲड करायचे आहे. हा छोटा चम्मच आहे. या ठिकाणी हा चम्मच 3 चम्मच ॲड करणार आहे. त्याचबरोबर चिमूटभर अशी हिंग पण घेतलेली आहे. छान आता तेलामध्ये सगळं आपल्याला 1-2 मिनिटासाठी फ्राय करून घ्यायचं आहे. त्याची फ्लेम आता पूर्ण बारीक करायची आहे. यानंतर आपल्याला सांबारमधलं जे आपण पाणी घेतलं होतं ना ते ॲड करायचं आहे. आणि जे आता गरजल्यानंतर ॲड करायचं आहे. सगळं भाज्या वगैरे छानपैकी आणि छान हलवून घ्यायचं. यानंतर मग जे चिंचेचा गुळ होता ना ह्याच्यामध्ये आपल्याला असं गाळून घालायचं आहे, जेणेकरून जे काही खराबी असेल ते निघून जाते. आणि तुम्हाला ऑप्शनल आहे, गुळ आवडत असेल तर घातला तरी पण चालतं. गॅसची फ्लेम आपल्याला तर बारीकच ठेवायची आहे गॅसची फ्लेम. मग अशा आपण मीठ टाकले. सो आता आपल्याला किंचितचं मीठ ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर पण ॲड करायची आहे. सो अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपलं सांबार रेडी झालेलं आहे. आणि आता मोठ्या गॅसवर चांगल्याशी उकळी येऊन द्यायची. जास्त पण घट्ट नाही छान लागत. सो मी अशा कन्सिस्टन्सीमध्ये बनवलेलं आहे. आणि तुरीची डाळ तुम्हाला घालायची जर नसेल तर मुगाची डाळ घातली तरी पण चालते. काही जणांना पित्ताचा वगैरे त्रास असतो ना, सो मुगाची डाळ घेतली तरी पण चालते. सो अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपलं सांबार रेडी झालेलं आहे. गरम गरम सांबार, त्याचबरोबर गरमागरम इडल्या पण आपल्या या ठिकाणी रेडी झालेल्या आहेत. इडल्या तर खूपच सॉफ्ट झालेल्या आहेत, छान मऊसूत झालेल्या आहेत. आणि सांबार एक नंबर. तुम्हाला जर आवडत असेल तर चटणी पण ॲड करा. पण इडलीसोबत सांबार खायची खरंच टेस्ट खूप काही वेगळीच असते. अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपलं सांबारसुद्धा रेडी झालेलं आहे. सगळ्या भाज्या वगैरे छान अशा मॅश झालेल्या आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया अशाच एका न्यू ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय आणि टेक केअर. माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल मी मनापासून आभारी आहे. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय, धन्यवाद.